चेटकी. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 9. खोलीतला दिवा मालवून सोनाली जिन्याने भराभर खाली आली. या क्षणी तरी तिला एकटं राहायला नको होतं. कुणाची तरी सोबत हवी होती. ती स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात आई होती. संध्याकाळच्या जेवणाची पानच घेत होती. सोनाली टेबलाजवळच्याच एका खुर्चीत बसली. टेबलावर मध्यभागी डबे ठेवले होते. बहुधा मामीने बरोबर दिलेले असावेत. त्यातला एक डबा तिने उघडून आत पाहिलं. आत तपकिरी रंगाच्या खांडवीच्या वड्या होत्या. त्यातलीच एक घेऊन सोनालीने वडीची चव घेतली. रवाळ, खुसखुशीत आणि चविष्ट. ती वडी संपल्यावर तिने डब्यातून आणखी एक वडी काढली. आईचं तिच्याकडे लक्ष होतं. आत्ताच वड्या खात बसलीस तर जेवणार काय आहेस? आईने विचारलं. जेवताना मला वाढू नकोस. आता भुकेपोटी छान लागते बघ. बोलावू का जेवायला बाई? रखमाने विचारलं. बोलाव, आई म्हणाली. 5-7 मिनिटातच बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरात आले. टेबलाच्या कडेची फ्रीजजवळची जागा रघुमामाची आवडती आणि ठरलेली जागा होती. जेवण चाललेलं असताना डाव्या हाताने फ्रीज उघडून त्यातून कधी लोणचं, कधी लिंबू, कधी नारळाचा किस, कधी साईचं दही काढायची त्याला सवय होती. सोनाली त्या चौघांच्या वागण्याचं निरीक्षण करीत होती. त्यांच्या वागण्यात कोणताही नाटकीपणा नव्हता. खरोखरच नैसर्गिकपणा होता. तिच्यासाठी चढवलेले हे मुखवटे नव्हते. त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहीत धरली होती. आतापर्यंत त्यांना काही वेडावाकडा अनुभव आला नव्हता. यापुढेही येणार नाही अशा समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालू होता. पण आजी आता नव्हती हा एक मोठा बदल त्यांच्या ध्यानातच नव्हता का? आजीच्या नसण्याने परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती का? नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसतच होतं. वरती खोलीत असताना तिने मनाशी ठरवलं होतं, आता जेवताना सगळेजण एकत्र आले की ते फोटो त्यांच्यासमोर ठेवायचे. मग पाहायचं काय होतं ते. पण आता तिला वाटायला लागलं ही वेळ त्यासाठी योग्य नाही. रखमाला जशी एकटी गाठून विचारलं तसं बाबांना, मामाला, आईला एक एकटं गाठून विचारायला हवं. काही अपवादाने तिला एका अनोख्या अविश्वसनीय सृष्टीचं दर्शन झालं होतं. पण त्याचा अर्थ असा नाही की तिला त्या दृश्यांचा अन्वयार्थ लागला होता. ती संपूर्ण अननुभवी होती. मागाहून तिला वाटलं फार छान झालं आपण तो विषय काढला नाही ते. जेवण झाल्यावर सगळेच बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते. रघुमामाने श्रीवर्धनहून गेल्या 2 दिवसांची वर्तमानपत्र आणली होती. बाबा आणि रघुमामा वर्तमानपत्र चालण्यात दंग होते. आई टीव्हीवरचा काहीतरी कार्यक्रम पाहण्यात दंग झाली होती. तिथल्या एका कोऱ्या कागदावर सोनाली तिच्या बॉलपेनने रेखाकृती चितारत होती. चित्रकलेचं तिचं ज्ञान साधारण एलिमेंटरी परीक्षेच्या योग्यतेचं होतं. आत्ताचं रेखाटन म्हणजे अगदी निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा चाळा होता. रखमा आज जेवण करीत होती. त्यानंतर ती मागची आवरावर करीत. सर्वजण आपापल्या कार्यक्रमात व्यग्र झाले होते. सोनालीचा पेन धरलेला हातही कागदावरून फिरत होता. खरं तर तिचं लक्ष रेखाटनात नव्हतंच. गेल्या 2-3 दिवसातल्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा विचार मनात येत होता. मधून तर तिची नजरही हाताखालच्या कागदावरून वर जात होती. पण हाताचं रेखाटन चालूच होतं. मध्येच घड्याळाचा 9:30चा टोला पडला. धक्का बसून सोनाली एकदम भानावर आली. कागदावर इतका वेळ सफाईने फिरणारा हात आता थांबला होता. तिने खाली कागदाकडे पाहिलं. तिचं लक्ष नसलं तरी हाताने कागदावर वेड्यावाकड्या रेघोट्या मारल्या नव्हत्या. कागदावर एक चेहरा साकार झाला होता. एक वृद्ध चेहरा. त्वचा सुरकतलेली, डोळ्यांभोवती तर सुरकुत्यांचं जाळं, वरचे केस विरळ झालेले, मागे त्यांची एक लहानशी गाठ मारलेली. सोनाली त्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. तिने तर हा चेहरा काढला नव्हता. तिच्या त्या दर्जाचं कौशल्यही नव्हतं. वय झालं तरी नितळ वाटणारे डोळे, पातळ तरतरीत नाक, दात नसल्याने आत गेलेले ओठ, मानेमागच्या जाडजाड शिरा. सोनालीला सारखं वाटत होतं हा चेहरा ओळखीचा वाटतो. मग ती सरळ उठली आणि बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांनी मान वर करताच तिने तो चित्राचा कागद पुढे केला. आधी त्यांनी त्यावरून एक साधी नजर टाकली आणि मग ते एकाएकी ताट उठून बसले.
कागदावरचं चित्र नीट न्याहाळून पाहू लागली. अगं सोनी, ही तर आई, तुझी आजी, ते म्हणाले. बाबांचे शब्द इतक्या मोठ्याने उच्चारले गेले होते की आई, रघुमामा आपापलं काम सोडून बाबांच्या जवळ आले. बाबांनी आधी तो कागद आईच्या हातात दिला. तिने तो पाहून रघुमामाच्या हातात दिला. मान हलवत रघुमामा म्हणाला, कमाल आहे, काय हुबेहूब उतरवलं आहे. मग तो सोनालीकडे वळला. सोने, कमाल आहे, तू एवढी चांगली आर्टिस्ट असशील याची कल्पना नव्हती मला. त्यांचे संभाषण ऐकून गोंधळात पडलेली सोनाली म्हणाली, मामा, मी कोणी आर्टिस्ट वगैरे नाही आणि या चित्रातला चेहरा माझ्या अजिबात ओळखीचं नाही. असं कसं म्हणतेस? तूच तर काढलंस ना आत्ताचं हे चित्र. माझ्या हातून काढलं गेलं हे खरं आहे, पण माझं लक्ष चित्रावर मुळीच नव्हतं. माझ्या मनात वेगवेगळे विचार चाललेले होते. इकडे हात कागदावर काहीतरी रेघा मारित होते. तुझा स्वतःचा तरी यावर विश्वास बसतो का, की न पाहता, लक्ष न देता हाताने कागदावर असं चित्र रेखाटलं जाईल? गोष्ट विश्वास ठेवायला कठीण आहे खरी, सोनाली म्हणाली, पण मी सांगते त्यावर विश्वास ठेव. एखाद्या चित्राची काम चलावू नक्कल मी करू शकेन, पण या चेहऱ्यातला जो एक जिवंतपणा आहे, छे, ते तर माझ्या अगदी आवाक्याबाहेरच आहे. पण गोष्ट झाली आहे, हो ना? रघुमामा हलक्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज गंभीर होता, लक्ष वेधून घेणारा होता. कोणतीही घटना निरर्थक नसते. त्या घटनेमागे काहीतरी कारण असतं किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो. तो गप्प बसला, पण सारेजण त्याच्या पुढच्या शब्दाची वाट पाहत होते. सोनाली, तुझ्याजवळ ते फोटो आहेत? सोनालीने मानेनेच होची खून केली. दाखव या दोघांना. सोनालीने जीनच्या खिशातून ते 4 फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले. हे काय फोटोंचे प्रकरण आहे म्हणत बाबांनी फोटो हातात घेतले. पण त्यातले 1-2 फोटो पाहताच अरे बापरे म्हणत ते एकदम ताठ झाले. सोनालीने आईबाबांसाठी त्या फोटोंची जन्मकथा पुन्हा एकदा सांगितली. बाबा, तुम्हाला ही मथुरा आठवते? ओळखता येते? हो, चांगले आठवते. इतक्या वर्षानंतरही आठवते. घसा साफ करीत रघुमामा म्हणाला, सोनाली, त्या घरात जे काही वावरतं त्याने आपला एक चेहरा दाखवला आहे. नवल नाही, बिचारी भीतीने गर्भगळी झाली ती. खरं तर ती माझ्याबरोबर इथे वाडीवर परत आली याचं मलाही नवल वाटलं, कौतुकही वाटतं. ते एक अभद्र दर्शन झालं आहे. जरा वेळ थांबून रघुमामा म्हणाला, ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे. हा चेहरा तिच्या आजीचा आहे. जसं त्या घराने आपलं एक अभद्र रूप दाखवलं होतं, तसंच आजीने आपलं शांत, धीर देणारं रूप दाखवलं आहे. मला स्वतःला तरी या घटनेत भिण्यासारखं काही वाटत नाही. उलट मनाला जरा धीरच आला आहे. जरा वेळ थांबून रघुमामा म्हणाला, कदाचित मला माझे विचार शब्दात नीट मांडता आले नसतील, पण त्यांची दिशा ध्यानात घ्या. तुम्ही विचार करा, एक मात्र अगदी अगदी नक्की, यात वाईट, धोकादायक, काळजी करण्यासारखं काहीही नाही. सोनालीला नवल वाटलं होतं. हे सगळे या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कशा स्वीकारतात? वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड घरात काहीतरी वावरत असतं काय? कसलीही कल्पना नसताना हाताने कागदावर एखादा चेहरा रेखाटला जाणं काय? ही कसली मानसिकता होती? पण यासाठी माझीच निवड का झाली? सोनाली विचारणार होती, पण तेवढ्यात तिला रखमाचे शब्द आठवले. तुझं रक्ताचं नातं आहे, ती म्हणाली होती. म्हणून तुला त्या घरात ते दिसलं आणि आता म्हणूनच तिच्या हातून आजीचा चेहरा कागदावर उतरला होता किंवा उतरवला गेला होता. आसपास एक भीतीनाट्य खेळलं जात होतं, पण तिला स्वतःकडे त्या नाटकातली प्रधान भूमिका मुळीच यायला नको होती. रघुमामा उठला. त्याने भिंतीतलं एक कपाट उघडलं आणि आतून फोटोंचे 2-3 अल्बम काढले. त्यातले फोटो चाळता चाळता तो एकदम म्हणाला, हाच तो. उठून तो सोनालीसमोर आला आणि तिच्यासमोर उघडा अल्बम धरून म्हणाला, बघ. समोर जुना सेपिया रंगाचा फोटो होता, पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे एक नजर टाकता सोनालीला ओळख पटली. हा चेहरा तिने कागदावर काढला होता. आजी, तुला मुद्दाम दाखवलं म्हणजे तुझ्या मनात काहीही शंका राहायला नको. अल्बम मिटत रघुमामा म्हणाला, तुला आजी आठवते का सोने? अगदी लहानपणी कधीतरी पाहिल्याचं अगदी अगदी अंधूक आठवतं, पण चेहरा वगैरे काहीही लक्षात नाही, सोनाली म्हणाली.
रघुमामाने अल्बममधला फोटो दाखवण्यापूर्वीच सोनालीची खात्री पटली होती की आपल्या हाताने आजीचा चेहरा रेखाटला गेला आहे. मला वाटतं आता सर्वांनी झोपायची तयारी करावी, आई उठत म्हणाली. एकदा का चर्चा सुरू झाली की शेवटच असणार नाही आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर या विषयावर काही चर्चा करू नये असं मला वाटतं. चला. खरं तर प्रत्येकाचंच मन विचारात गर्क होतं. झोपेची कल्पना सर्वांना पसंत पडली. सोनाली खोलीत आली. तिने समोरची पश्चिमेकडे उघडणारी खिडकी आधी बंद केली. अर्थात दारखिडक्या बंद करून गोष्टी नजरेआड होतात, पण नाहीशा होत नाहीत. समोरच्या खोलीतून आईबाबांच्या बोलण्याचे, शेजारच्या खोलीतून रघुमामाच्या हालचालींचे आवाज येत होते. ब्रश पेस्ट घेऊन ती बाथरूममध्ये गेली. दात घासून तोंड धुवून परत आली. झोपण्याची तयारी करायला लागली. आजचा सगळा दिवसच विलक्षण घडामोडींचा होता. आधी ते फोटो, मग रघुमामाने दिलेली मथूची ओळख आणि आत्ता तिच्या हातून रेखाटलं गेलेलं ते आजीचं चित्र. त्यात रघुमामाच्या तर्कांची भर पडलेली. रात्री झोप येणार नव्हती हे उघड होतं. या विचारांचं मंथन चालणार होतं आणि ते नैसर्गिकच होतं. खोलीच्या दाराचा आवाज झाला. रखमा खोलीत आली. रखमा, सोनाली म्हणाली. काय ग, काही काम आहे का? काम असं नाही, पण तुला काही सांगायचं आहे. मग त्यासाठी अशी रात्रीची वर आलीस ती? उद्या सकाळी सांगितलं असतंस तर नसतं का चाललं? वाटलं मला आत्ताच सांगावं. ठीक आहे, सांग. नीट बस तरी. रखमा खुर्चीची पाठ हाताशी धरून खुर्ची मागे उभी राहिली. सोनाली, कोकणाची गोष्ट वेगळी आहे. अगं, देशावरच्या माणसांना सुद्धा इथल्या आयुष्याची सवय व्हायची नाही. आणि तू तर परदेशातच राहिलेली. तुला तर अजिबातच कल्पना नसणार. तुला नवल वाटलं असेल. शेजारच्या घरात असे प्रकार चालतात, तरी ही माणसं अशी घम्मपणे कशी राहतात? अगं, अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार होतात. देशासारखी इथे माणसांची दाटी झाली, सगळीकडे विजेचा लखलखाट झाला की मग या असल्या गोष्टी कानावरही यायच्या नाहीत. मी म्हणाले होते ना, भीतीची सवय होते. अगं, अगदी खरं आहे. तुला 2-3 उदाहरणं सांगते. मी माझ्या गावात भाले यांच्याकडे कामाला होते. घरानं भिक्षुकीचं, पण लग्न म्हणजे असली कार्य करणारे नाही. 10व्या-12व्याला जेवायला जाणारे, म्हणजे जरा खालच्यात लाईनीतले. ऐसपैस घर होतं. मागे स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघरामागे विहीर होती, मोरी होती. तिथेच मागचं दार होतं. संध्याकाळच्या आमच्यापैकी कोणी म्हणजे कोणीही त्या बाजूला जात नसे. मागच्या दारामागे ही किर्र झाडी. वस्ती नाही, दिवा नाही, वाट नाही. पण रोज संध्याकाळी मागच्या दाराबाहेरून रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज यायचे. औशीची वेळ. मालकिनीच्या कानावर गेलं की त्या उडदाच्या लाडवांची टोपली आणि खराटा घेऊन यायच्या. मागचे दार उघडायच्या. 2 लाडू या बाजूला, 2 लाडू त्या बाजूला असे टाकायच्या. आणि तेवढ्याने विव्हळणं थांबलं नाही तर हातातला खराटा खालच्या पायरीवर आपटून ओरडायच्या. जाता की नाही आता मसनात? का हानू एकेकाला? मग विवळत विवळत ते दूर दूर जायचे. जे कोणी दारापाशी जमले होते ते. अगदी रोजचा प्रकार. माझ्या मावशीच्या गावाला गेले होते. तिथे असा सावकाराचा वाडा होता. मोठा दृष्ट माणूस. तो, त्याचा बाप, त्याच्या बापाचा बाप, सगळे एक जात नतदृष्ट. साऱ्या गावाचे शिव्याशाप खाणारे. सावकार अपघातात मेला. खरंच मेला की कुणी मारला कळायला मार्ग नाही. जगात एकटा आला होता, एकटाच गेला, बेवारशी. सगळीकडे वंदता. खूप धन जमा करून ठेवलं आहे. शेवटी कोणतरी वाड्यात जायचा धीर केलाच. त्याला काही दिसलं का कशाने तरी त्याला धरलं. वेड्यासारखा किंचाळत बाहेर पडला आणि मग कुणीतरी वाड्याला आग लावून दिली. तेलपाणी दिलेल्या तुळ्या, कडीपाट, खांब, जिने असे धडाधडा पेटली. पण पाहणारे लोक सांगतात वाडा रिकामा नव्हता. वाड्यात काहीतरी होतं. तुळ्या वासे पेटले, भिंती कोसळल्या आणि लाकडाचा सांगाडा धडाधडा जळत होता. तेव्हा पाहणाऱ्यांना ते दिसलं. आगीत काहीतरी सापडलं होतं, पेटलं होतं. त्या तुळीवरून त्या तुळीवर उड्या मारत होतं. अगदी वाड्याची राख राख होईपर्यंत त्याची धडपड चालली होती.
वास्तूला धरून बसतात ना, मग वास्तू सोडता येत नाही. रखमा, काय भलतं भलतं सांगते आहेस? भलतं भलतं नाही, तुला कळू दे की इकडे या गोष्टी सर्रास चाललेल्या असतात. मथीचं मला माहीत का नव्हतं? सकाळची किनाऱ्यावर जाते म्हणून गेली आणि परत आली नाही, तेव्हाच मनात शंका आली. त्या घराने वैर साधलं, पण ती गेलीच, मला दिसली नाही. पण सोनाली, मी सुद्धा त्या घराभोवती चक्रा मारल्या आहेत. आणि एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली, आई आई ये ना, तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झाला आहे. पण तुम्ही काही केलं नाही? कुणासाठी? तिच्यासाठी? ती काय आता जिवंत होती का? ती काय आता पाहण्यासारख्या अवस्थेत होती का? बाईंना, तुझ्या आजीला सगळं काही माहीत होतं. मी डोळे पुसत घरात आले तसं मला विचारलं, काय झालं ग रखमे? तशी मी सांगितलं बाईंना, त्या घरात मथी आहे. बाईंनी आधी विचारलं, बोलली नाहीस ना? दार उघडलं नाहीस ना? जेव्हा नाही नाही म्हटलं तेव्हा म्हणाल्या, मग ठीक आहे. मग जरा वेळाने विचारलं, तुला माहीत आहे ना मथी तिथे असणार नाही. निदान असली तरी हाका मारण्यासारख्या अवस्थेत असणार नाही. तुला माहीत आहे ना ती मागेच केव्हा तरी गेली आहे. नाही कसं म्हणणार? हो म्हणावंच लागलं. आता ध्यानात ठेव, बाई म्हणाल्या, तिथे काहीही दिसलं तरी ते खरं नसतं. कोणाचाही आवाज येईल, पण कशावर विश्वास ठेवायचा नाही. सगळी बनवाबनवी असते रखमा. आणि सगळं कशासाठी माहीत आहे का? कोणतरी बोलावं, फसावं आणि दार उघडावं यासाठी. आता तुला सांगते रखमा, मीच त्याला तिथे कोंडून घातलं आहे. सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहत रखमा म्हणाली, सोनाली, तुला भिवण्यासाठी मी हे सांगत नाही आहे, तर तुझी भीती कमी करण्यासाठी सांगते आहे. त्या घरात काहीही नाही असं खोटं सांगणार नाही. तिथे काहीतरी आहे. काय आहे, कशासाठी आलं आहे, केव्हा आलं आहे याच्या खोलात जायची जरूर नाही. फक्त एक ध्यानात ठेव, तुझ्या आजीने त्याला त्या घरात कोंडून ठेवलं आहे. तेव्हा असा जीव मुठीत घेऊन वावरायची जरुरी नाही. आपण आपलं काम करावं, आपल्याला हवं तसं जगावं. फक्त त्याच्या वाटेस जाऊ नये, म्हणजे मग भ्यायचं काहीही कारण नाही. आलं का लक्षात? आता शांत झोप. सोनालीच्या खांद्याला एक हलकासा स्पर्श करून रखमा खोलीत निघून गेली. तिचं दांडेकर कुटुंबियांशी नातं केवळ मालक नोकर यापेक्षा फारच वेगळं होतं. घरात ती हक्क गाजवत होती, पण घराच्या रक्षणाची मोठी जबाबदारीही तिने आपल्या खांद्यावर घेतली होती. तिच्या शब्दांनी आपल्याला काही प्रमाणात तरी धीर आला आहे, ही गोष्ट सोनालीला स्वतःशी मान्य करावीच लागली. केवळ कोरड्या शब्दांनी धीर येत नाही ही गोष्ट तिला माहीत होती. पण रखमाचे शब्द कोरडे शब्द नव्हते. ती त्या कठोर अनुभवातून गेली होती आणि मगच सोनालीला धीराचे 2 शब्द सांगत होती. शेजारच्या घरात काय वावरत असतं याचा अनुभव आल्यावरही आधी आजीबरोबर आणि मग एकट्याने या उसाड वाडीवर राहणाऱ्या रखमाला हे शब्द बोलण्याचा अधिकार नसला तर मग कोणाला असणार होता? सोनाली झोपायला वळली तेव्हा तिला जाणवलं, शरीराचा आणि मनावरचा ताण खासच हलका झाला आहे. भाग 9 समाप्त. लेखक नारायण धारक, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.